जो काही मृत्यू झाला तो पोलिसांनी त्यांच्या ताब्यात असताना त्याला जी मारहाण केली त्यामुळेच हे शेवटी तो हे जग सोडून गेला. आणि तुम्ही आणि तुमच्या आईने त्याचं संबंध बॉडी बघितली आणि त्याच्यावर वन होते, त्याच्यावर मारहाण केली हे तुम्हाला बघता आलं. प्रत्यक्षात कुठे अंगावर वन असतील, कुठं काय असेल असं पाहिलं तुम्ही? वय असतील ना, वय होते. असं जे काही घडलं ते सगळ्यांना धक्का लावणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा अनेकांनी हा फॅमिलीचा प्रश्न मांडला. ज्या तरुणावर मारहाण केली त्याचा गुन्हा काय होता असं दिसत नाही. डॉक्टर बाबासाहेबांच्या शेर्पाची जी काही ओळख झाली त्याचा काही यांचा कोणाचाही संबंध नव्हता. त्याची प्रतिक्रिया होती आणि प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर जर आले तर त्यांना मारहाण करणं हे काही योग्य नव्हतं. आमची माहिती आहे, तुम्ही अधिक सांगू शकाल की जे आंदोलन झालं तेही शांततेने होतं, शांततेत होतं. आणि त्यामुळे आंदोलन शांततेत असताना या सर्वाला कोविड ऑपरेशनमध्ये त्याला मारलं गेलं, आणखीन काय काय गेलं हे जे सरकारने सांगितलं ते न फाटणार आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की उगीच वर्तमानपत्रात वाचायचं, साठीवारवर लक्ष द्यायचं, त्याऐवजी परमितीला जावं आणि कुटुंबातल्या लोकांना भेटून त्यांची खरी वस्तुस्थिती समजून घ्यावी. ही समजल्याच्या नंतरच आम्हाला सरकारशी बोलता येईल. त्या हेतूनं आज या ठिकाणी आलेले आहेत. आणि जी काही माहिती तुम्ही दिली ती माहिती दिल्याच्या नंतर एक निष्पापणा काही भूमिका घेऊन रस्त्यावर आला असेल इतरांच्या बरोबर तर त्याला या पद्धतीनं मारहाण करणं आणि शेवटी त्याला मृत्यूवर सामोरं जाण्याचा प्रसंग आणणं ही अतिशय गंभीर बाब आहे. ही माहिती आत्ता तुमच्याकडून आम्हाला समजली. आम्ही राज्य सरकारची जाऊन भेटू. तुमचं जे काही म्हणणं आहे हे सगळ्यांच्या समोर तुम्ही मांडलं ते योग्य ठिकाणी आम्ही पोचू. आणि जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. ही जी कुटुंबाची मागणी आहे ती मागणीसुद्धा राज्य सरकारकडे पोचवणं ही आमची जबाबदारी राहील आणि ती काळजी आम्ही घेऊ. दुर्दैवानं गेलेला मुलगा परत येऊ शकत नाही. तुला आज आपल्या करता मुलगा दुर्दैवानं पोलिसी अत्याचारामुळं आज आपल्याला गेलेलं आहे. हे दुःख तुम्हाला सोसणं हे काही सोपी गोष्ट नाही, पण दुर्दैवानं हे घडलेलं आहे. यातनं बाहेर कसं काढायचं याचा विचार कुटुंबाने बसून आणि हितचिंतकांनी बसून केला पाहिजे. पण तुमची जी मागणी आहे की जबाबदार लोकांच्याबद्दलची जी काही काळजी घ्यायची, खबरदारी घ्यायची, कायदेशीर तरतूद करायची, याकडं आम्हा सगळ्यांचं लक्ष राहील एवढंच या ठिकाणी सांगतो.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.